शबरी माता भिल्ल आदिवासी विकास संस्था महाराष्ट्र राज्य। संस्थापक अध्यक्ष दीपक भाऊ विठ्ठल बर्डे। संस्थापक अध्यक्ष दीपक भाऊ विठ्ठल बर्डे। मी चाळीसगाव तालुका अध्यक्ष गौरव भिवा फुलझिरे। आज मी नांदगाव तालुका दिनांक 18/12/2025 वार गुरुवार मी आज वेळ काढून जेवढा वेळ मिळाला मी माझं कुटुंब पण चालवतो आणि जेवढा वेळ मिळाला तेवढा संस्थेसाठी व आपल्या समाजाच्या काही बांधवांसाठी किंवा आपले काही शाळेत असे विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी वेळ काढून मी आज तरवाडा येथील शाळेला भेट देण्यास आलो। आणि इथं हे मुलं आलेले आहेत, काही म्हणजे नंदुरबार जिल्ह्यातून आलेले आहेत, काही इथून पिंपळनेर व इथं नांदगाव तालुक्यातील काही खेड्यातील मुलं आहेत। तर मी आज त्यांना शिक्षकांना पण भेटलो आणि मुलांना पण विचारणार आहे का तुमची इथं खाण्यापिण्याची कशी सोय आहे, राहण्याची कशी सोय आहे, सकाळी आंघोळीला पाणी कसं मिळतं, तुम्हाला जेवायला कसं मिळतं, तुमचे कपडे लत्ते सगळे व्यवस्थित सोयी सुविधा आहेत का नाही तुम्हाला, ते बघण्यासाठी मी आज या शाळेला भेट द्यायला आलेलो आहे। काय बाळा तुझं नाव काय? संपूर्ण नाव काय? कुठलं आहे बाबा? जांभूळ। खाना तुम्हाला जेवायला कसं भेटतं? चांगलं व्यवस्थित आहे ना? आणि पोट भरस तोपर्यंत जेवायला भेटतं ना तुम्हाला? डोक्याला तेल भेटतं, कपडे धुवायला साबण, सगळं काही व्यवस्थित आहे ना? काही अडचण नाही ना तुम्हाला? तुमची कोणाची काही अडचण आहे का? शिक्षक कसं शिकवतात तुम्हाला? काही प्रॉब्लेम नाही ना तुम्हाला? इथं कुठलाही तकलीफ नाही ना इथं काही? मुलींनो, तुम्हाला काही अडचणी आहेत का या शाळेत? तुमच्या लेडीज मॅडम आहेत त्या तुमच्या बरोबर कसं काय वागतात? चांगलं शिकवता का? काही प्रॉब्लेम नाही ना तुम्हाला? असलं तर तुमच्या शाळेमध्ये हे जे मोरे सर आहेत, मोरे सरांना पण माझा नंबर आहे मोरे सरांकडे, काही अडचण असली तर मोरे सरांना सांगा। आणि जर समजा आता तुमचे हे संचालक आहेत ना, तुम्ही संचालक आहेत ना सर, आणि ते पण तुमच्याकडं एकदम बारकाईनं लक्ष देतात। आणि आज आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये बऱ्याचशा शाळेमध्ये असे अनेक प्रकारचे प्रॉब्लेम चालू झालेले आहेत। तर जेणेकरून संध्याकाळचा टायमिंग झाला तर मुलींनो तुम्ही पण या गेटच्या बाहेर जायचं नाही, मुलांनो तुम्ही पण गेटच्या बाहेर जायचं नाही। आणि आपल्या शिक्षकांना काही प्रॉब्लेम तयार होईल, आपल्या शाळेचं नाव खराब होईल अशी वेळ आपल्या शाळेवर आणि आपल्या शिक्षक वर्गावर, शिक्षक लोकांवर, यांच्यावर यायला नको पाहिजे, असं तुम्ही पण वागा। हो सर। शाळेचे संचालक सर, आपलं नाव काय सर?